काय हो मंडळी, पाऊस जर खूप पडत असेल तर ब्रेड पकोडा व्हायलाच पाहिजे. तर करायचं काय आहे, इथं कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं, जिरं मोहरीचा तडका दिलेला आहे, एक कांदा चिरून टाकला, त्यानंतर मिरचीचं थोडंसं ठेचा बनवून टाकलेला आहे, थोडी हळद टाकायची आहे, त्याचबरोबर लाल तिखट आणि काश्मीरी पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 उकडलेले बटाटे व्यवस्थित अशा हाताने कुस्करून टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं. वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मॅशरच्या साहाय्यानं छान असं हे मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झाल्यामुळे काय होतं, ब्रेडवरती छान असं हे स्टफिंग आहे ते छान बसलं जातं. तर त्याचबरोबर 2 वाट्या इथं बेसन घेतलेलं आहे, छोट्या 2 वाट्या, आणि जास्त घ्यायचं असेल तर 1 वाटी मोठी घेतली तरी भरपूर होईल. त्याचबरोबर इथं हळद, मीठ आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करायचं. वरतून थोडासा ओवा टाकायचा आहे. इथं ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, ते मधून कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या